आम्ही 1 रुपया पण काढला नाही. म्हणजे तिकडून तुम्हाला काही सांगण्यात नाही आम्हाला वरून आदेश काही आला नाही. आम्हीच नको बुवा हे पैसे साठी अर्ज केला होता. तर अर्ज केला तर पैसे आले पण माझे काही पडले नाही. मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं. तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं. तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या खात्यात ते पैसे पडले. मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा, एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं. मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचारसंहिताच्या पहिले एक हप्ता त्याच्या पहिले एक पडला, लगेच आचारसंहिताच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला. मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले. जो अर्ज केला होता मी तो पहिला जमा केला, आता नवीन केला, तो पैसे मिळतायत. आभारी. पहिले 3000 पडले, नंतर 1500. जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा सर्वांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले. तर सदर घटनेची माहिती भेटताच आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले. प्रशासनाला आमच्याकडनं मागणी केलेली नाही आणि आम्ही स्वतः प्रशासनाला जाऊन ते पैसे जमा केले आणि नंतरचे हप्ते सुद्धा आम्ही तिथं जमा केलेले. सदर योजना सरकारने आमच्याकडनं काही अपात्र ठरले असे काही नाही उत्तर, तरी आम्ही ते पैसे स्वतःहून सरकारकडे जमा केलेले. आधार कार्ड नवीन फॉर्म करून आईची ती योजना सुरू केलेली आहे आणि आम्हाला पहिले 3 आणि नंतर 1500 अशी रक्कम आलेली आहे. तर तुम्ही ज्यावेळेला सांगायला गेलात म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना, त्यावेळेला नेमकी काय प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून घेतली होती आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं त्यावेळेला? आम्ही आधी सर्वात पहिले बालविकास अधिकारी इथं गेलो होतो सुधा हॉस्पिटल समोर ऑफिसला. तिथं अर्ज केला आम्ही त्यांना आईच्या नावाने आणि तो अर्ज एक बालविकास अधिकारी आणि कलेक्टर साहेबांना ट्रान्सफर केला. नंतर त्यांची मीटिंग झाली आणि त्यानंतर मग त्यांनी आमचे पैसे जमा केले. तर तुम्हाला तर वाटतं हे पैसे आल्यानंतर तुम्ही हे पैसे म्हणजे ठेवून घेतले असते एखाद्या व्यक्तीने किंवा शासनाने परत केले नसते, पण असं का वाटतं की आपण हे पैसे परत करावे? ते पैसे असं वाटलं सर की आपण हे पैसे चुकीचे घेतोय. ही योजनेसाठी आपण फॉर्म केला होता आईचा, पण ते आपल्या नावाने पडले असल्या कारणे आपल्याला ते योग्य वाटले नाही व आपण स्वतःहून शासनात ते परत केलेले. शासनाने आपल्याकडनं पैसे मागितलेले नाही. आपण आपल्याकडनं त्या फॉर्मची चुकीची माहिती भरली गेली, चुकीचे पैसे अकाउंटला पडल्यानंतर आपण ते स्वतः शासनाला जमा केले आणि आज यापुढे तो अर्ज क्रमांक पण बंद झालेला आहे. बाल विकास महिला अधिकारी साहेबांकडनं चलन घेतलं आम्ही आणि ते चलन आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाला भरलं.